आमदार संजय केणेकरांच्या ऑफिस समोर आज सकाळी एक रिव्हॉल्वर सापडलेली आहे. एका बॅग मध्ये रिव्हॉल्वर सापडलेली आहे. पोलीस तपास सध्या सुरू आहे. आमदार संजय केणेकर स्वतः आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय प्रकरण आहे, काय संशय आहे. खर तर दर दिवशी सर्व नागरिक त्यांच्या समस्येच्या निवारण करण्यासाठी माझ्याकडे कार्यालयात येत असतात. सर्व जाती धर्माची माणसं येत असतात. त्यामुळे काल कोणीतरी अज्ञात व्यक्ती ती बॅग विसरून गेला माझ्याकडं आणि त्याच्यात गन होती. आता त्याला म्हटलं तर माझ्या कर्मचाऱ्याचा मला फोन आला की साहेब अशी बॅग कोणीतरी विसरून गेलं. तर मला आतमध्ये उचलून ठेव, कोणी असेल ते उद्या नेईल. तर ते सकाळी आल्यावर त्यांनी चेक केलं तर त्याच्यात गन दिसले. आणि त्याच्यामुळं सातत्याने मी गोवंश हत्यावर बोलत असतो, लव जिहादवर बोलत असतो, प्रखरतेने भूमिका मांडत असतो. त्यामुळे सातत्याने माझ्यावर ओरली मला तर धमक्या येतच असतात. त्यामुळे कोणी असा धमकी देण्याचा अथवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते त्याला फुल ठरलेलं आहे. काय मी कोणत्या अशा याला धमक्याला घाबरणारा व्यक्ती नाही. राजकीय हेतू याच्यामुळे काही वाटतोय आपल्या विरोधकांकडनं? हे बघा, मला कोणावर काही वाटत नाही, कारण माझं सरकार सक्षम आहे आणि ज्या पद्धतीने मी काम करतो ते एक विचाराला धरून वैचारिक संस्कृतीने काम करत असतो. त्यामुळं मला कोणी धमकी देण्याचाही प्रयत्न केला असेल किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी समजून घ्यावं, मी अशा पोकळ धमक्याला घाबरणारा व्यक्ती नाही. शहरात गुन्हेगारी वाढतीये, पिस्टल आपल्या ऑफिस समोर सापडली आहे. खूप सामान्य झाले या सगळ्या गोष्टी. पोलिसांचं वचक राहिलं नाही असं वाटतंय? अजिबात नाहीये. माथेफिरू लोक आहे, या शहराचा इतिहास आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय येईल काही सांगता येत नाही. माथेफिरूंची जास्त गर्दी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचं इलाज प्रशासन बरोबर करतंय. आज खरं तर चांगल्या पद्धतीनं सरकार अशा लोकांवर वचक ठेवू नये. सीसीटीव्ही आपल्या इथं काही रेकॉर्ड झाले, काही माहिती? सर्व आहे. पंचनामा झाला, पोलिसांनी ताब्यात घेतलं, सर्व काही आहे. पोलीस तपास चालू आहे. हे होते आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयासमोर आज पिस्तूल सापडली आणि याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या जीवाला काही धोका असू शकतो का असंही त्यांनी या निमित्ताने संशय व्यक्त केलाय. एमसीएन न्यूज साठी मी सुरेश दंडुके, छत्रपती संभाजी.